शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. सकाळी सकाळीच ना मस्तपैकी स्वयंपाक तर झालाय बरं का. आज ना सासूबाईंनी सकाळी सकाळी छान अशा चपात्या बनवून ठेवलेल्या आणि सोबत सुक्की पालकाची भाजी पण मी बनवली. याची काय आता रेसिपी मी काढलेली नाही, पण आज ना आम्ही आता सगळ्यांनी पास्ता काय खाल्लाच नव्हता बरं का. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही पास्ता बनवाय पण लागलो, खाणार पण आहे. तर रेसिपी बघून पास्ता बनवायला लागलो. तर चला बघूयात आपला पास्ता कसा होतोय. अगोदर पास्ता शिजवून घेतलाय आणि अजून मला इथं तयारी पण करायची आहे बघा. ही कोथिंबीर, ही कांदा, टोमॅटो. आता माझ्याकडं पास्त्यामध्ये जास्त भाज्या टाकलेल्या दाखवते ती रेसिपीमध्ये बघितल्यावर. म्हणजे ढबू मिरची वगैरे असं अशा सगळ्या भाज्या काय माझ्याकडे नव्हत्या. पण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अशी जेवढ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये ना पोरांनी सारखीच घ्यायला लावली बघा. पास्ता म्हणून आमची एक्साइटमेंट तर एवढी आहे ना त्यांची की बघा इथं डिश घेऊन बसली. ते अजून पास्ता व्हायचा आहे तोपर्यंत डिश घेऊन कशी तयार व्हायची. तर बघूया आता मला कसा करायला येतो आणि पोरांना आवडतो कसा ना. सगळ्यात अगोदर ना मस्तपैकी पास्ता शिजवून घेतलाय बघा ना. अशा चाळणीत ठेवलाय मी, कारण त्याच्यामधलं सगळं पाणी नितळायसाठी चाळणीमध्ये ठेवलाय. आणि इकडं कांदा, टोमॅटो आणि माझ्याजवळ आता तिथं ना माझ्याजवळ आता कांदा, लसूण मसाले होता बघा. पास्त्यामध्ये भरपूर मसाला टाकायचा असं मी बघितलंय. आता मी पण पहिल्यांदाच बनवायला लागले. बघू आता कशी टेस्ट येते. एकदा बनवल्याशिवाय आपल्याला अनुभव येणार नाही. तर ही धनिया पावडर आहे ती पण थोडीशी टाकली आहे. घरकुलचा मटन मसाला आहे, थोडा थोडाच टाकणार आहे कारण ओवीला पण खायचं आहे. त्याच्यामुळे जास्त तिखट झाल्यावर तिला खायला येत नाही. त्याही मटन मसाला आहे सुहानाचा. गरम मसाला नको टाकू, पण नको जास्त आग घेईल गरम मसाल्याला. गरम मसाला नाही टाकायला. 2-3 प्रकारचे मसाले टाकले तुम्ही. आता ह्याच्यामध्ये थोडीशी चटणी आणि मीठ टाकून घेतली. आंबाची चटणी ती परत टाकायचं वरून. तिखट काय आपल्याला जास्त बनवायचं नाही त्याच्यामुळे ओळीला खायचं आहे त्याच्यामुळे थोडी चटणी आणि मीठ टाकलं चवीपुरतं. पाणी आले का आता ह्याच्यामध्ये ना पास्ता मसाला टाकलाय बघा. पास्ता मसाल्याची छोटी पोळी होती तर पूर्णच टाकली मी. एवढ्या आता आपल्याला पहिल्यांदा करतोय त्याच्यामुळं क्वांटिटी काय माहिती नाही. अनुभव येत तसं समजेल आपल्याला टेस्ट बनवायला. आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकलाय. भरपूर फुगतोय बरं का. मला वाटलं याकडे बसल पण एवढं बसत नाही व्यवस्थित. दुसऱ्या ह्याच्यात टाकावं लागेल. फुगलाय भरपूर. थोडाच घेतला होता पण जास्त फुगतोय. तुम्ही सगळ्यांनी नक्कीच खाल्ला असेल, पण आम्ही मागं राहिलो होतो. सगळे खात होते पण आम्ही काय आणलाच नव्हता पास्ता. आणि कसा बनवायचा ती पण रेसिपी माहिती पण नव्हती. पण म्हणलं बघितल्यावर रेसिपी तर आपल्याला समजणारच आहे, पण आपण केल्याशिवाय माहिती तर कसा होणार. आणि ओवीला खायचा होता तर ओवीला जास्त खायची इच्छा होत होती त्याच्यामुळे मी जरा जास्तच मनावर घेतलं. आणि कोथिंबीर टाकल्याशिवाय तर काय आपली कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही. अपूर्ण असल्यासारखी दिसली. तर छान अशी कट करून कोथिंबीर टाकली. आता कोथिंबीर मी अगोदरच धुवून घेतलेली असते. ओवी खाली बसतो. आणि त्याच्या दिसण्यावरनं समजायला लागले की आपला पास्ता एकदम टेस्टी झालेला असेल. आणि बघूया आता कसा लागतो. ओवीला टेस्ट ताप द्यायचे. एवढी पहिल्यांदा खायचं असल्यामुळे इच्छा जास्त आहे, पण बघूया आता ओवीला आवडतोय का आपण देऊन. कसा झालाय बघा आता खाऊन बघा. अगोदर खाल्लाय का? छान झालाय का? बरी लागते होय. खावा. तिखट नाही ना झाला जास्त. खा. तुम्ही खाल्ला पास्ता पण मी खाऊन बघितला नव्हता, पण आता खाऊन बघते. हा कसं झालंय? मॅगी पेक्षा सुद्धा टेस्ट भारी आहे. चिकन मध्ये लागतं. चिकन मसाला टाकलाय. आज तू नाही बाई खाल्ला. मला खायचंय की पण चहा पिऊन खाणार आहे. बरं नाही थंड झाल्यावर टेस्ट लागत नाही. घातला का डब्यात? दोन्ही पण डब्यात घातला का?
मग एका डब्यात चपाती भाजी घे की. बास का तेवढीच पापडी घे की अजून पापडी. माटी घालून बस बाळा ग खाली तू. सगळीकडनं मऊ मऊ दिलाय मला एकदमच मस्त वाटायला लागलाय अगं तुला पण. पण थोडासा नॉर्मल मोठा होतोय पण छान वाटतोय. हा शुकू बाळाला पण मस्तच बसला यार. हरभरा आता आपला काढायला आलाय बघा. वाळायला लागलाय हरभरा असा पूर्णपणे एक एक ठिकाणी हो कसा वाळलाय आणि काही काही ठिकाणी थोडासा नॉर्मल असा वल्लाय. पण आजपासून सुरुवात करायची आहे हरभरा काढायला. त्याच्यामुळं घरातलं काम पटपट आटपून घेतलंय हे. तसं अजून माझं पूर्ण काम झालेलं नाही घरातलं. अजून थोडं घरातलं काम शिल्लक आहे बरं का. पण निमार्त काम होत आलेलं आहे. स्वयंपाक भांडी असं झालंय. श्लोकला नववीला शाळेत पाठवलेलं राहिलेलं काम करायचं आणि आजपासून करायची सुरुवात हरभरा काढायला. तर आज रानातलं पण काम आहे म्हणून घरातलं काम फास्ट उरकून घेतलेलं आहे. आणि बघा की आपला हरभरा छान असा वाळायला लागलाय. सगळं गोळा करायचा आता हरभरा आणि ढीक करून मग परत ती हरभरा करायसाठी मशीन बोलवायचं. अजून पुढं बघून मी दाखवणारच आहे तुम्हाला. पण म्हणलं तुम्हाला सांगाव आजपासून होणार आहे सुरुवात आपला हरभरा काढायला. आता अगोदर या दोघांना शाळेत पाठवायचं मग सुरुवात करायची हरभरा काढायला. तर चला. मेथीची भाजी खायला आली का ग आपली. करायची का मेथीची भाजी. केली की आता एक भाजी. आता एक केली पण अजून 2-3 दिवस लागतात. तरी पण बघ की कसली भारी उगवली आहे. आणि ह्याच्यावर रोग अजिबात नाही बघ. एकदम छान अशी मेथीची भाजी उगवली. एकदम टवटवीत अशी आपली मेथीची भाजी उगवली बरं का. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला न लावणाऱ्या भाज्या पण आल्या त्या बरं का. तांदूळशाची भाजी, ही चिगळची भाजी आणि तांदूळशाची भाजी तर ह्याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात उगवली आहे बघा. इथं अजून बघू शकताय तुम्ही. आणि तांदूळशाची भाजी खायला किती छान असते खाल्लेली आपल्या शरीरासाठी हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पूर्ण याच्यामध्ये सगळी तांदूळशाची भाजी उगवली आता. आणि आपण लावली आहे ती मेथीची भाजी पण एकदम भारी उगवली बरं का. आता तसं बघायला गेलं तर आपला भुईमुग जरा पातळ झालाय असं म्हणणं आहे सगळ्यांचं. पण याच्यामध्ये लावणाऱ्या भाज्या ना एकदम भारी उगवलेल्या आहेत त्या. पालकाची पण उगवली हो तिकडे बघ. पालकाची भाजी हो. भेंडी हो. भेंडी पण उगवली अगं. आहे का सगळं उगवलंय छान असं मागं लावलेलं. शाळेला जायचं नाही का मग आता आज तुम्ही. जायचंय. चला चला चला. तुम्ही पण शाळेला चालला आज. बाय बाय म्हणत ना होय शाळेला जाताना. गडी गडी बाय नाही म्हणली. काय काय म्हणते विचाराय गे तिला. काय म्हणती. ओळीला विचाराय. ओय काय म्हणती. तू काय म्हणते गोळी शाळेला जाताना. जय सद्गुरू. हा अरे बापरे असे बघा. आपण गावाकडे राहणारी माणसं आहे. जय सद्गुरू म्हणायला काय झालं मग. जय सद्गुरू. नवीन चप्पल आतरून दिलेली घातली. बघू बघू कशी बसली. खाली ठेव खाली ठेव. ये इकडे या बघ कशी बसली. थांब 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 थांब. घालून दाखव ग कशी बसली बघायचंय. काढून काय करायचंय. पाय पाय खाली घे. डब्याची पिशवी का तशी घेतली.